सदा तिन्नो सदा तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीद्गहनं गभीरं विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते। सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे। सप्टेंबर 1939 मध्ये दुसरं महायुद्ध युरोपमध्ये छेडलं गेलं। सप्टेंबर 14ला काँग्रेस कार्यकारी कमिटीतर्फे एक बयान जारी केलं गेलं त्यामध्ये हे शब्द होते, जर ब्रिटिश आझादी आणि लोकशाहीच्या प्रथांवर ही लढाई लढत आहेत मग बघा त्यांनी वाजवी म्हणण्याप्रमाणे स्वतःच्या कब्जामध्ये असलेली भूमी मग तिथे साम्राज्यवादाचा खात्मा करावा लागेल। एक आझाद लोकतंत्रीय हिंदुस्तान दुसऱ्या आझाद सुद्धा देशांना मिळत खुशीने लढायला सुद्धा तयार राहील। पण आपल्या या इच्छा बघा अधुऱ्याच राहिल्या हो, कारण इंग्रजांनी साफ नकारच दिला। समझोत्याची मुळी पण आशा नाही राहिली। शिवाय नाही हिंदुस्थानींना सुद्धा हमल्याच्या विरुद्ध स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याची सुसंधी दिली गेली। याचमध्ये बघा त्याच हमल्याच्या संभावना वाढतच चालल्या होत्या। रंगून जपानींच्या कब्जामध्ये होतं हो आणि उपाशी हिंदुस्थानी शरणार्थी लोकांच्या टोळ्या पूर्वी सीमांकडून उसळून पडल्या। बंगालातनं लोकांना काढण्याची तयारी सुरू पण होऊन गेली। मद्रास आणि कलकत्त्यातनं पुंजीपती लोकांनी पळायला सुरू केलं। मग 7 आणि 8 ऑगस्ट 1942 दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने क्विट इंडिया अर्थात इंग्रजांनो भारत सोडावाल्या प्रस्तावाचा सुद्धा वादानंतर मग स्वीकार केला। ऑगस्ट 9च्या पहाटे मग बॉम्बे आणि बाकीच्या पण देशामध्ये काँग्रेसी नेते लोकांच्या अटका पण व्हायला लागल्या। इतक्या सगळ्या काँग्रेसी नेत्यांच्या एकत्रच अशा अटकांच्या नंतर मग तसं काही समजेना कोणाला की आता करायचं तरी काय। बरं मग 1857च्या लढाईनंतर मग प्रथमच बेसुमार लोक इंग्रजी राज्याच्या विरुद्ध पण लढाईमध्ये तुटून एकत्र होऊन गेले। सगळ्या खिडक्या तसंच तावदानांवर कागद चिकटवून टाका आणि एकदा का हवाई हमल्यांचा सायरन वाजला सायरन वाजताच सगळ्या घरातले दिवे विझवून टाका
आणि अशा तऱ्हेने जमिनीवर झोपाखाली. याला बघ पारस, जपानी फौजेशी लढायची तयारी करतायत. हे लोक आपल्याला काही स्वातंत्र्य देत नाहीत, पण आपल्याला त्यांच्यातर्फे लढण्यासाठी जबरदस्ती करतायत. आणि जोपर्यंत दुसरा सायरन वाजत नाही अशाच तऱ्हेने झोपून राहा. दुसरा सायरन वाजून झालाय. आता उठून उभे राहा आणि तुमच्या आसपास बघा. तिथे आग किंवा बॉम्ब तर नाही ना? हॅलो रामानंद. हॅलो. केव्हालास? बस येतच आहे बलियातनं. मग देशाचं रक्षण सर्व ठीकठाक आहे ना? तू आपल्या बघावं तेव्हा बलियामध्येच बसून राहणार, मग देशाचं रक्षण कसं होणार? नमस्कार. मग बलिया ठीक. आज संध्याकाळी सेंट्रल हॉलला येतोयस ना? का? अरे रवी ठाकूरची फर्स्ट डेथ अॅनिव्हर्सरी आहे संध्याकाळी 5 वाजता. 7 ऑगस्ट. पण बाबू मोशाय, मला दुसऱ्या मीटिंग मध्ये जायचं आहे, जवळच पण. आपण जोपर्यंत काही नाही करणार हे इंग्रजीतून जाणारच नाही. बरोबर आहे तुझं. नमस्कार दोस्तानो. नमस्कार नमस्कार. आज गोरिला नाही येणार? अरे गोरिल्ला नाही रे, डॉक्टर गहरूल्ला. हा, तेच रे, डॉक्टर गोरिला. असं ऐकलंय जर्मनीतून गोरिला वॉर शिकून आलेत म्हणे. अरे तू राहणार गावंढळ, तो गावंढळ. जर्मनीला नव्हते गेले डॉक्टर गैरुला, व्हिएन्नाला गेले होते ऑस्ट्रियामध्ये डॉक्टरी शिकण्यासाठी. तू पण सरकारी अफवांमध्ये आलाच बहुतेक दोस्ता. गुरुजी नमस्ते. नमस्ते. बसा बसा बसा. बघा गुरुजी डिपार्टमेंट मध्ये केवळ. इथे मी तुमचा साथी आहे, गांधीजींचा सेवक शर्मा. अरे हे बघा, महात्मा गांधींनी काय सांगितलंय. इंग्रजांनी इथनं जायचं, मला वर्तमान स्थितीचा खात्मा करून टाकायचा आहे. याच्यासाठी जरी मला अराजकतेचा धोका उचलावा लागला तरी चालेल. का रे शत शत बहाणे बनवी तू, आता पळ रे लंडन जा तू. का रे शत शत बहाणे बनवी तू, आता पळ रे लंडन जा तू. साहेब आपुल्या संगे आपुले कुत्रे घेऊन जा तू. अरे आता पळ रे लंडन जा तू. का रे शत शत बहाणे बनवी तू, आता पळ रे लंडन जा तू. साहेब आपुल्या संगे आपुले कुत्रे घेऊन जा तू. अरे आता पळ रे लंडन जा तू. का रे शत शत बहाणे बनवी तू, आता पळ रे लंडन जा तू. आता पळ रे लंडन जा तू. नमस्कार. 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 बसा. दोस्तांनो, आज ज्या वेळेस हजारो मैल दूर मुंबईमध्ये काँग्रेस कमिटीच्या महासमितीचं अधिवेशन आता चाललं असावं, आपण सर्व इथे काशीमध्ये बसत त्याच कामाला नेण्यासाठी पुढे एकत्र बघा झालोत. शिवाय फक्त आपण सर्वच नाही, पण पूर्ण देशामध्ये जागजागी तुमच्यासारखे खूप तरुण, बायका, म्हातारे, मुलं, शिवाय हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सर्व लोक भेटत आहेत आणि सभा करीत आहेत. हो, कारण हर एकाला प्रतीक्षा आहे गांधीजींच्या नव्या आंदोलनाची, ज्याची रूपरेखा स्वतः गांधीजी अर्थात 8 ऑगस्टला उद्या मुंबईमध्ये लाखो लोकांच्या समोर ठेवणार. पण गांधीजींचं नवं आंदोलन आहे तरी काय? गांधीजींनी स्वतः सांगितलं आहे की व्यक्तिगत सत्याग्रहासारखं यावेळेस मी मागणी करीत जेलला जाणार नाही मुळीच. हा संग्राम वेगळा होणार, अति वेगवान, तीव्र होईल. पुढे आपण केव्हाच इंग्रजांसमोर हात फैलावीत भीक नाही मागणार, पण आपला हक्क घेणार आपण आता. याचसाठी मागील महिन्यात इलाहाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये जो प्रस्ताव पास झालाय, मी त्यासाठी असं म्हणेन की शर्माजी त्यावेळी इलाहाबादमध्ये जे हजर होते इथे समोर येतील आणि तुम्हा सर्वांना त्याविषयी सांगतील. आज मुंबईमध्ये जे काँग्रेस महासमितीचं अधिवेशन होत आहे, बघा त्याचं ड्राफ्ट रिझोल्युशन कार्यसमितीने इलाहाबादमध्ये तयार केलं. खरं सर स्टेफोर्ड क्रिप्सना पाठवल्याने इंग्रजांनी आपल्याशी आता एक अजून धोका केला आहे. हे अशासाठी की आपण लोकांनी आपसातल्या लढायांमध्ये आपले जीव कुर्बान करत राहायचं, मग तरी पण त्यांचे गुलाम बनायचे सदा. कार्यसमितीचं सांगणं आहे की 2 साम्राज्यवादी ताकदींच्या पण लढाईच्या मधोमध हिंदुस्थानला पण तुम्ही नाही मारायचं. मागील 22 वर्षांमध्ये
जी आपण अहिंसात्मक शक्ती एकवटली आहे, आज ती उपयोगात आणायची अगदी योग्य वेळ आलेली आहे. यासाठी कमिटी तमाम भारतवासियांना असा अनुरोध करीत आहे की आता कुठलं पण संकट येवो किंवा कसल्या पण महाअडचणी आल्यासमोर आपण आपलं साहस नाही गमवायचं. शिवाय एका खऱ्या स्वतंत्रता सेनानीसारखं गांधीजींच्या नेतृत्वामध्ये लढत राहायचं. परंतु एक आहे, या पूर्ण आंदोलनाचा एक मुख्य आधार आहे अहिंसा. अशी वेळ पण येऊ शकणार आहे जेव्हा काँग्रेस कमिटींना काम नाही करता येणार किंवा मग बघा त्यांचे आदेश जनतेपर्यंत न पोहोचावेत. अशा स्थितीमध्ये आंदोलनामध्ये भाग घेणारे बघा तमाम स्त्री पुरुष स्वतःचे पथप्रदर्शक बनतील. शिवाय हर एक जण स्वतःचा नेता होईल. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. कार्यकारीच्या विचारांनंतर मग मला एक बाब अजून जोडायला आवडेल. एक अशी चिठ्ठी आम्हाला आंध्रातनं मिळाली आहे ज्याने हे स्पष्ट होत आहे की आपण आता नंतर काय करायचं आहे. बघा, त्यामध्ये लिहिलं आहे की सरकारी सामान, पूल, तार आणि रेलचं सामान हे हिंसेचं नाहीये. हा सर्व अहिंसात्मक असहयोगाचाच एक हिस्सा आहे. पण सर्वात जास्त जरुरी वस्तू जी आहे, आपण हे आंदोलन गावोगावी आणि जनजनपर्यंत पोहोचवायचं आहे. यासाठीच मी तुम्हा सर्वांना इथे बघा अपील करतोय की इथे बनारसमध्ये मोर्चा सांभाळण्यासाठी खूप तसे लोक उपस्थित आहेत. जर होऊ शकलं तर तुमच्यामधले थोडे लोक तुमचं शहर आणि तुमच्या गावामध्ये जायचं आणि एक हिंदुस्थानीला सुद्धा गांधीजींच्या या संग्रामाचा हिस्सा बनवायचं. इन्कलाब, इन्कलाब. सर, इंजिनिअरिंग कॉलेजातनं एक खूप मोठं मशीन फौजी नेत आहेत. मी ऐकलंय विषारी केमिकल्स बनवणारी मशीन आहे ती. ह्या आता जर प्रोफेसर फिलपाटला इकडच्या इकडे नाही चिरडलं गेलं, मग हा अख्खा इंजिनिअरिंग कॉलेजला आखाडा बनवून टाकणार. विश्वविद्यालयाची संपत्ती विद्यार्थ्यांची आहे. आम्ही मुळीच युद्धासाठी दुरुपयोग होऊ नाही देणार तिचा. जर मशीन उचललं तर आम्ही फिलपॉटला उचलणार. आता मनोहर, लक्षात ठेव, अशा व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला हात नाही उचलता येणार. आता तो इंग्रज प्रोफेसरच असला तरी जर आपल्याला अडवायचंच तर मशीन फक्त अडवायचं. सर, मशीन ट्रक मध्ये नेलं जात आहे. हो, आपण ट्रक तो घेरायचा, पंक्चर करायचा. ऐका बंधूनो, मी त्या ट्रकचा टायर पंक्चर नाही करणार. मुळीच मी ट्रकच्या समोर आडवा पडेन. आता बघा, युद्धामध्ये लोकांना मारण्याचं सामान आणतात ते, तर मग त्यांना माझ्या प्रेतावर ट्रक चढून आता पुढे जावं लागेल. चला सर्व. रामानंद, काय सर? कोण रे हा विद्यार्थी? ह्याचं नाव आहे राज नारायण सर. तर मग जातोयस तू रामानंद? खरंय पारस, मी सकाळी उद्या परत जातोय. कुठे? धनबाद? डायनामाइट आणायला? नाही, बलियाला. हां, का पण? गांधीजींचं म्हणणं गावागावापर्यंत पोचवायचं ना. तू पण चल. थोड्या लोकांनी तरी इथे युनिव्हर्सिटीच्या सहयोगासाठी राहू दे ना, नाहीतर गव्हर्नर व्हाईस चान्सलर बंद करतील युनिव्हर्सिटी सुद्धा. चला ठीक आहे, अजून थोडे दिवस इंग्रजांना सहयोग बघ करून आणि कुलपतींच्या कर्मयोगाचा प्रयोग करून पण एक ना एक दिवस बच्चू तुला यावंच लागेल आमच्या रस्त्यावर. रस्ता पकड तुझा रामानंद. पकडेन. शिवाय तुझी वाट पण मी बघणार मिस्टर कर्मयोगी. हे बघा मुंबईमधील काय परिस्थिती बघा. महात्मा गांधीजींना अटक, बापूजींना काय माहित कुठे नेलं इंग्रजांनी. हे बघा, इंग्रज लोकांचं कुकर्म बघा. महात्मा गांधीजींना अटक. ही बघा आजची ताजी खबर. हे बघा खबर बघा. हे बघा, हे बघा मुंबईमधील काय परिस्थिती बघा. महात्मा गांधीजींना अटक, बापूजींना काय माहित कुठे नेलं इंग्रजांनी. हे बघा. महात्मा गांधींना अटक करून आपल्याला गोरे गुलाम नाही बनवू शकत. गांधीजींनी सांगितलंय आपण स्वतंत्र आहोत आजपासून आणि आतापासून. मग आपण सर्व स्वतंत्र आहोत. आपण सर्व स्वतंत्र आहोत. जनतेमध्ये काँग्रेसचा प्रभाव बघून
इंग्रजी प्रशासन एकदम रडकुंडीला आलं होतं. वर्तमानपत्रांवर पाबंदी, शिवाय अनेक जागी तर स्थानीय स्तरावर नेत्यांना ऑगस्ट 9च्या खूप आधीच अटका करून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, ज्याने लोकांनी दिशाहीन व्हावं. बलियाचे पण सगळेच काँग्रेसी नेते जेलमध्ये होते, ज्यांच्यामध्ये खास होते राधा मोहन सिंग MLA आणि लोकप्रिय जननेता चित्तो पांडे. नेलं कुणा कुणाला? कमिटीचे जे सदस्य होते समजांना, राधा मोहन सिंग MLA पण परत पकडून नेलं. म्हणजे एकाला पण नाही सोडलं. जर पण नेत्यांना अशाच तऱ्हेने पकडत राहिली ते मग बघ इंग्रजी आंदोलन दाबू नाही शकणार. भाऊसाहेब तुम्ही इतके लवकर? मधल्याने रेडिओ लावला होता तेव्हा मला कळलं की गांधीजींना अटक होऊन गेली. काय? गांधीजी नावाने अटक केली गेली? जर हे असं आहे मग आजपासून या शहरात बंद राहील आणि तोपर्यंत चालेल जोपर्यंत हे इंग्रज इथून निघून नाही जात. पण लोकांपर्यंत बातमी कशी पोहोचवणार? खरंय, लोकांपर्यंत बातमी पोहोचवणं खूपच कठीण होईल. जागोजागी अटक पण होत आहेत. गांधी टोपी घातलेली दिसताच अटक केली जाते. अरे ही बातमी तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचीच आहे. ऐका ऐका ऐका, बलियाचे निवासी ऐका, महात्मा गांधीजींना अटक केली गेली आहे. महात्मा गांधीजींना अटक केली गेली आहे. आजपासून पूर्ण शहरामध्ये बंद राहील. आजपासून पूर्ण शहरामध्ये बंद राहील. पुढील नोटीस दिली जाईपर्यंत काम, दुकानं, मजुरी सर्व बंद. आजपासून काम, दुकानं, मजुरी सर्व बंद. ऐका ऐका ऐका, बलियाचे निवासी ऐका, महात्मा गांधीच्या अटकेच्या विरुद्ध आजपासून बलिया बंद. आजपासून बलिया बंद. उद्या सकाळी 8 वाजता अनकंदगंज येथून मोर्चा निघेल. लक्षात ठेवा, उद्या सकाळी 8 वाजता अनकंदगंज येथून मोर्चा निघेल. ऐका ऐका ऐका, बलियाचे निवासी ऐका, महात्मा गांधीजींना अटक केली गेली आहे. 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 आजपासून बलिया बंद. आजपासून बलिया बंद. उद्या सकाळी अनंतगंजहून मोर्चा निघेल. उद्या सकाळी अनंतगंजहून मोर्चा निघेल. उद्या सकाळी अनंतगंजहून मोर्चा निघेल. महात्मा गांधीच्या अटकेच्या विरुद्ध. इन्किलाब जिंदाबाद. करेंगे या मरेंगे. महात्मा गांधींचा विजय हो. करेंगे या मरेंगे. इन्किलाब जिंदाबाद. बंधूंनो आणि भगिनींनो, इन्किलाब जिंदाबादने काम चालणार पण नाहीये. 7 तारखेला पंडित नेहरूंनी मुंबईमध्ये भारत सोडाचा जो नारा दिला आहे, आजपासून तोच नारा आपला पण आहे. इंग्रजांनो भारत सोडा, हा आमचा देश आहे, तुम्ही जा निघून चला इथून. आता आपण या स्टेशनच्या आत जायचं आणि आपल्या भारतीय बंधूंना सांगायचं की थांबा हो, हे काम तुम्ही पण थांबा हो. या रेलगाड्या तुम्ही ज्या लढाईचं सामान पोहोचवत असतात, चला हो बंधू भगिनींनो, या या रेल्वे ट्रॅकवर झोपा सरळ सगळे. थांबवा त्या गाडीला तुम्ही, चला. आता आम्ही त्या ट्रेनला थांबवलंय. जर इंग्रजांनी भारत नाही सोडला तर आम्ही पूर्ण देशाला थांबवून टाकू. आपलं सौभाग्य आहे की बनारसहून आलेले नेताजी आपल्या सोबत आहेत. आमची इच्छा आहे की गांधीजींच्या नव्या आंदोलनाच्या बाबतीत आम्हाला माहिती द्यावी. इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद. महात्मा गांधींचा विजय हो. साथींनो, मी बनारसहून आता इथे येतोय. बस तिथे पण जनतेमध्ये तुमच्यासारखा उत्साह आणि आक्रोश उपस्थित आहे.
तुम्हा लोकांपर्यंत ही खबर जरूर पोहोचली असावी की महात्मा गांधींना केव्हाच अटक केले आणि एखाद्या अज्ञात जागी पाठवण्यात आलेला आहे. या इंग्रजांची अशी इच्छा आहे की आपल्या नेते लोकांचा संबंध जनतेशी न राहावा. तरी हे इंग्रज हे नाही जाणत आज की गांधीजींनी सांगितलं आहे की ही बघा त्यांची अंतिम लढाई आहे आणि या जन आंदोलनामध्ये दर माणूस स्वतःचा नेता बनेल. महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. साथीनो, गांधीजींनी या अंतिम युद्धासाठी आपल्याला फक्त एक मंत्र दिला आहे. गुलाम राहत जगणं मान्य नाही आम्हाला. गांधीजींनी सांगितलं आहे, करा हो किंवा मरा हो. आता एक मात्र आपण लक्षात ठेवायचं साथीदारांनो, बघा ती आहे अहिंसा. करा हो किंवा मरा हो सांगितलंय गांधीजींनी, करा हो किंवा मारा हो नाही सांगितलं आहे. यासाठी आपणच आहुती द्यायची आपली. कुणाचा कधी जीव नाही घ्यायचा, हो इजा नाही पोचवायची कुणाला सुद्धा आपण. पण आम्ही करायचं तरी काय? गांधीजींनी सांगितलं आहे की आजपासून आपण स्वतःला आझाद मानायचं. इंग्रजांची गुलामी मानायला नकार करा तुम्ही. म्हणजे बघा की आपण असहयोग करायचा सरकारशी, सरकारच्या संस्थांशी सुद्धा, सरकारच्या चमच्यांशी पण. बंधूनो, आपण बालियामध्ये पूर्ण संपाचा नारा दिला आहे. जर इंग्रज लोकांनी भारत नाही सोडला तर आजपासून बाजार, दुकानं, ऑफिसेस सर्व बंद राहतील. हवं असल्यास इंग्रज सरकारने आम्हाला जेलांमध्ये कोंबू दे किंवा आमची शिरा उडवू देत. महात्मा गांधींचा महात्मा गांधींचा इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. महात्मा गांधींचा महात्मा गांधींचा इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब महात्मा गांधींचा इन्कलाब जिंदाबाद. भाऊ काय म्हणतात ऐका. वी डोंट वॉन्ट टू हार्म यू सर. कोणी तुम्हाला स्पर्श पण नाही करणार. तुम्हाला पोलिसांना बोलवायची मुळीच गरज नाहीये. आम्ही गांधीजींचे शिपाई आहोत आणि अहिंसा आमचा धर्म आहे. आमची तुम्हाला प्रार्थना आहे सर, फक्त 2 मिनिटांसाठी गांधी टोपी घालून आमच्या आंदोलनामध्ये आम्हाला साथ द्या प्लीज सर. प्लीज सर. साथीनो थांबा जरा. साथीनो मागे हटा, मागे हटा. साथीनो, आपण गांधीजींचे शिपाई खरे. मरतील असेच तरी हात नाही उचलणार कधीच. बघूया किती गोळ्या आहेत इंग्रजांपाशी. हिंदुस्थानींपाशी छातींचे कोट कमी नाहीत. इंग्रजांनो भारत सोडा. महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. भारत सोडा. महात्मा गांधींचा विजय असो. भारत सोडा. भारत मातेचा विजय असो. इन्किलाब महात्मा गांधींचा विजय असो. इंग्रजांनो भारत सोडा. बसा खाली साथींनो, बसा जरा, बसा खाली. साथीनो, अहो फुकट घाबरतात आपल्याला ते. आपण मुळीच नुकसान नाही पोचवायचं त्यांना. खरं तर गोळी चालवल्याने गोऱ्याने आपला अपमान केला आहे. म्हणून आता त्यांना गांधी टोपी पण घालून आपल्याला साथ द्यावी लागेल. आपण जाऊ नाही द्यायचं त्यांना. बसून राहायचं. आपण नाचायचं, गायचं, वाजवायचं, तरी पण त्यांना जाऊ नाही देणार. खरंय साथींनो. अरे सुंदर सुभूमी माता भारताचे देशवासी. सुंदर सुभूमी माता भारताचे देशवासी. अरे सुंदर सुभूमी माता भारताचे देशवासी. सुंदर सुभूमी माता भारताचे देशवासी. माझे प्राण वसले रे देशी वाटाड्या. प्राण वसले देशी वाटाड्या. प्राण वसले देशी वाटाड्या. एक द्वार घेरती रामा हे कोतवालवासी. एक द्वार घेरती रामा हे कोतवालवासी. एक द्वार सिंधू घाट हा वाटाड्या.
जाहो भाऊ रे वाटाड्या हिंद दर्शनी ये तू जाहो जाहो भाऊ रे वाटाड्या हिंद दर्शनी ये तू जिथे कुहू कुहू कोकिळ बोले वाटाड्या गंगा रे जमुनाच्या झरझर पाण्याने गंगा रे जमुनाच्या झरझर पाण्याने देश हा चमकता लहरता वाटाड्या आले विदेशी दूर देशातून घरी आमच्या घुसले हो आले विदेशी दूर देशातून घरी आमच्या घुसले हो आता लाठी मारून पाहू कैसे न जाती वाटाड्या महात्मा गांधीचा विजय असो महात्मा गांधींचा विजय असो महात्मा गांधींचा विजय असो महात्मा गांधींचा विजय असो मिस्टर ओवेस एडीएम कडून मी वस्तुस्थितीचा रिपोर्ट घेतलाय. आता तुमचा रिपोर्ट काय म्हणतोय बलिया शहराच्या बाबतीत? सर, आमच्या इन्फॉर्मरचं सांगणं आहे की लोकांमध्ये जोश आणि राग तर खूपच आहे, तरी कुणालाच नाही माहिती की काय करायचं आहे. चांगलंच आहे सर की आपण चित्तो पांडेला पण आधीच पकडलं ते. हा, काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना तर भगवंत मानतात हे लोक. हुद्द्याच्याही जास्त ह्यांची वाचा खतरनाक आहे सर. असे बोलतात की आपण ऐकलं तर बघा आपलं पण डोकं फिरेल. हा संप तुमच्या समजुतीप्रमाणे अजून किती दिवस चालेल? सर, मी माझी माणसं पाठवली आणि थोडी दुकानं उघडवण्याचा प्रयत्न केला. तसा 1-2 बनियांनी पण स्वतःची दुकानं उघडली तर दुसरे स्वतःहून घाटा बघा सहन करायला तयार नाही होणार. झालं काय पुढे? सर, अजूनपर्यंत बघा धमकावून पण कोणी दुकान उघडायला राजी नाही होते. ठीक आहे, करू द्या संप त्यांना. आपलं काय बिघडणार आहे? 2-4 दिवसांनी मग जेव्हा लोक उपाशी मरतील तेव्हा स्वतःहून उघडतील बाजार. आता आपण डिस्पर्स होऊया. आज रात्री सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉर्ड एम्ब्रीचा स्पेशल ब्रॉडकास्ट आहे रेडिओवर. आय सजेस्ट यू शुड ऑल ट्यून इन टू इट. सर, सर, स्टेफर्ड क्रिल्सच्या द्वारे पाठवलेला प्रस्ताव पण ठोकरला गेला असल्या कारणाने ब्रिटनला सुद्धा खूपच निराशा होत आहे. काँग्रेसवरचा जनतेचा आता विश्वास उडालाय. शिवाय जनतेवर प्रभाव टाकण्यासाठी मिस्टर गांधींनी सरकारच्या विरुद्ध खुली कारवाई करण्याचा नारा दिला आहे आणि हेच त्यांच्या नव्या आंदोलनाचं सार आहे. खोटं आहे. या आंदोलनाआत कारखाने, व्यापार, ऑफिसेस, कोर्ट, न्यायालय वगैरे मध्ये संप करणं, शिवाय सैनिक भरतीच्या अड्ड्यांचा बहिष्कार करणं आणि घेराव घालणं सामील नाही. याच्याशिवाय टेलिग्राफ आणि टेलिफोनच्या तारा छाटणं, रेलच्या पटऱ्यांना नुकसान पोचवणं, रस्ते आणि फुटपाथ पण तोडणं वगैरे पण या आंदोलनामध्ये सामील केलं गेलं होतं. असं? मग हे आहे नवं आंदोलन? सरकारने मिस्टर गांधींना जनतेपासून निराळं केलं आहे, कारण ही तोडफोड आणि विस्फोटापासून जे बघा त्यांची पूर्ण देशामध्ये पसरवण्याची इच्छा होती, भारताला वाचवलं जाऊ शकेल. वायफळ बडबड आहे ही, खोटं आहे. आता आम्हाला रस्ता मिळाला आहे. महादेव देसाईने लिहिलं पण होतं की सामान वगैरेची तोडफोड करणं म्हणजे हिंसा नाहीये. अपंग करायचं आता सरकारला. बघाच, एक दिवस अजून नाही चालायला देणार सरकार. आता समजायला पण लागलंय की काय करायचं या सरकारचं. बघा, समजत पण आहे मला आता महात्मा गांधींच्या मंत्रांचा अर्थ पण. करणार किंवा मरणार हा संदेश आपण गावगाव पोचवायचा. शिवाय एक सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवायचा. चला, चल जाऊ. शान नहीं इसकी जाने पाए, शान नहीं इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, चाहे जान भले ही जाए. साथींनो, उखडून फेकून द्या या पटऱ्या. चला, झेंडा खाली नाही ठेवायचा. हो नेताजन, हे सर्व जनतेचं काम आहे, आमचं काम आहे. आम्ही आताच धावतो कसं तोडायचं या पटरांना. बघा, चला हो. ये 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 मागे 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 मागे. शाबास शाबास. माझं ते
घे 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 माग 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 आता ह्या पटरा हित नका फेकू तुम्ही. पोलीस येणार नाही, पुण्यांदा जोडणार आहेत. उचला आणि हे रुळ आणि 2-3 कोस दूर त्या तलाव आणि विहिरीत फेकून द्या. अच्छा ठीक आहे भाऊ. हा चला चला. महात्मा गांधींचा तिरंगा प्यारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा झंडा ऊंचा रहे हमारा. आओ प्यारे वीरों आओ प्यारे वीरों आओ. चाहे जान भले ही जाए चाहे जान भले ही जाए शान न इसकी जाने पाए शान न इसकी जाने पाए. साथींनो, इंग्रजांच्या मोडक्या व्यवस्थेला बस अखेरच्या धक्क्याची गरज आहे. यासाठी या पुढे आणि कापून टाका या तारा, ज्या तारांच्या आम्हाला गुलामीत बांधणाऱ्या बेड्या बनल्या आहेत. या बंधू. काय झालं भाऊ? चक्का बसला बाबू. आता सांगा बघू कसं अरे करायचं. अज्ञात बाबांना म्हणावं जरा हत्ती द्या, एका झटक्यामध्ये उघडून टाकील याची तार खांब सर्व. हा बाबा, काय तुम्ही तुमचा हत्ती देऊ शकता जरा थोड्या वेळासाठी? अलाख निरंजन बालक, मी तर एक छोटा बाबा आहे. मोठे बाबा ते आहेत गांधी बाबा. त्यांच्या कामासाठी हत्तीच काय, जे हवं दे तू. अलाख निरंजन, ते सगळ्या देशामध्ये प्रकाश पसरवत आहे. मी पण आजपासून त्यांचा शिष्य बनलोय. जा घेऊन जा भाऊ, जा घेऊन तोडतो खांब. अलाख निरंजन. आण तोड चला हा खांब. अलाख निरंजन. अलाख निरंजन. अरे अरे पडलं पडलं पडलं. चला 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 चला. भारत मातेचा विजय असो. भारत मातेचा विजय असो. इन्किलाब जिंदाबाद. महात्मा गांधींचा ऑर्डर 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 विजय असो. ऑर्डर ऑर्डर विजय असो. अज्ञानी जज, घर संपत्ती जाळून टाकणारा, विष किंवा शस्त्राने मारणारा, धन स्त्री भूमीचं हरण करणारा, हे असे 6 आतताई आहेत. यांचा सर्वनाश होणंच उचित आहे. बालक, इंग्रजांनी आमची जमीन मान सन्मान सर्व काही हिसकावलंय. आज तूच या इंग्रजांच्या विरुद्ध आमच्या बाजूने फैसला बस ऐकव. शिवाय आमच्या साथीने नारे लगाव. चल बोल बालक, तू पण आमच्या सोबत बोल. गांधी बाबांचा, गांधी बाबांचा, गांधी बाबांचा. अरे तुमच्यासारख्या भारतीयांनी बघा या बांगड्या घालायच्या आणि घरी बसायचं. ह्या देशाला सुद्धा आमच्यासारख्या बायका देणार स्वातंत्र्य. बोला हो, महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. अरे हे तर बंधू गेलेत ना. चला भगिनींनो, आज या न्यायालयात पण तिरंगा फडकवायचा. महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. लॉर्ड अमेरी आणि सीपी स्वामी अय्यरांच्या रेडिओच्या भाषणानंतर तर सरकारची स्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बेकाबू होत आहे सर. बायका, पुरुष, मुलं, म्हातारे हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत आणि बलवामध्ये भारी पडलेत. पण आम्ही पण त्यांना सक्तीने दाबण्यामध्ये सोडलीच नाही कसर जराही. एके जागी तर आपल्या फोर्सने मुलांच्या मोर्चावर घोडे देखील सोडलेत. तरी लोक आहेत की वेडे होत आहेत. मला नाही वाटत की तुम्ही किंवा तुमचे पोलीसवाले कुठे काही करू शकणार. आता बास्तीहमध्ये लोकांनी पोलिसांना बघा अटक केली आणि बांधून ठेवलंय. शिवाय सर, पोस्ट ऑफिसेस तर मोजून जाळली जात आहेत. ठाण्यामध्ये देखील काँग्रेसचा झेंडा फडकावला जात आहे. आणि सर, बिनियारा रोड स्टेशनातनं स्टेशन मास्तरांनी खबर पाठवली आहे की 339 अप ट्रेनचं इंजिन आता काम करण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे. शिवाय स्टेशन जळून गेलं आहे पण ते निराळ. आय थिंक वी मस्ट कॉल फॉर द एन्फोर्समेंट सर. हाऊ वी डू दॅट? आता आपला दुनियेशी संपर्क नाही राहिला आहे. तरी पण अखेरच्या कम्युनिकेशनने मी बनारस कमिशनरीला सुद्धा इथल्या बिघडत्या स्थितीची खबर दिलीच आहे. तशी मी ऐकलंय बेरियाचे ठाणेदार काझिम हुसेनने स्वतःच काँग्रेसच्या झेंड्याचं चुंबन घेत ठाण्यावर लावण्याची आज्ञा दिली आहे. बलवाईंना हो, मला वाटतं अशा लोकांना त्वरित डिसमिस करून टाकलं पाहिजे. काझिम हुसेन माझा जुना माणूस आहे सर. इतक्या सहजतेने झुकणारा पण नाहीये. तो जरूर फसला असावा बिचारा. बघा, नाही तर असा धडा शिकवला असता की विचारता सोय नाही. सर, बरीचशी पोलीस स्टेशन्स आपल्या हातनं निसटून पण गेलीत.
रसडा, सिकंदरपूर, हळदरपूर वगैरे वगैरे. मला दिसतंय की पोलीस कारवाईने नाही, बोलण्याने काम शक्य आहे. कोणाशी करायची ती? चित्तो पांडेंशी, राधामोहन सिंगशी आणि दुसऱ्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत. पण ते सर्व बघा जेलमध्ये आहेत. मग आपण त्यांना सोडायचं? इम्पॉसिबल. तर मग आपल्याला स्वतः जेलमध्ये जाऊन बोलावं लागेल त्या लोकांशी. बघा, पण ते सर्व अहिंसेचे पुजारी बघा आहेत मोठे. आपण पण त्यांना सांगायचं म्हणावं, जनतेच्या नावे शांतीची अपील जारी करा. ठीक आहे, मी तुमच्या सूचनेवर विचार करणार आहे. पण तरीसुद्धा मला वाटतंय की तुम्ही स्वतः कारने बनारसला पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपल्याला ॲडिशनल फोर्सची खूप गरज आहे. आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. सर, आत्ताच बघा एक ट्रेन बनारसहून आली आहे, जिच्यात सर्वकडून झेंडे लागलेले आहेत आणि लिहिलं होतं स्वतंत्र ट्रेन. बनारस युनिव्हर्सिटीची मुलं आली आहेत. त्यांचा कॅम्पस पण खाली करवला गेलाय. अजून लोक म्हणजे अजून मोठं संकट. सर, मी पटकन आता जातो. असं नको व्हायला की आता रस्ता पण बंद होईल. दुसरी खबर ही आहे की पूर्ण 1 आठवड्यानंतर काँग्रेस कमिटीच्या सांगण्यावरून गुजरी बाजार उघडला जाईल. शहरामध्ये पण सेक्शन 144 लागलंय. जर उद्या बाजार उघडला मग गोळी पण चालेल. मिस्टर रामलगन सिंग. येस सर. माझा सल्ला आहे की तुम्ही बनारसला जातेवेळी खादीचे कपडे बघा घाला आणि कारवर काँग्रेसचा झेंडा लावा. आय सी नो अदर वे. आय डोंट वॉन्ट टू टेक एनी अननेसेसरी रिस्क. प्रणाम बाबा. पारस बेटा, बरा आहेस? ठीक आहे. रामानंद तुला भेटून खूप खुश होईल. बऱ्याच दिवसांपासून ह्याच घरामध्ये आहे. चल. रामानंद आहे? नाही, तो घरामध्ये नाहीये. मी पारस आहे. पारस? का इथे बघून आश्चर्य होत आहे तुला? नाही, हा असा दिसतात जरूर होत आहे. तूच तर सांगितलंस की एक ना एक दिवस. केव्हा केव्हा आपण सांगितलेल्यावर पण आश्चर्य होत असतं. ये आत ये. ट्रंक इथे ठेवू? हो, इथेच ठेव. यावं, बसावं. मग पारस, BHU ची काय स्थिती आहे? वाईट आहे. का, काय झालं? वाटलं होतं सहयोग करतील, बस शिकायचं. विरोधकांनी वाट लावली. सहयोगी असहयोगीमध्ये बघ झाली लढाई. आता सहयोगी लोक बसलेत खाजवत कपाळ. पण बुवा झालं काय? मिलिटरी पाठवली बघ त्यांनी सगळ्या स्टुडंट्सना मारीत युनिव्हर्सिटीतनं बाहेर काढण्यासाठी. ते पण इंडियन आर्मी नाही, इंग्रजी आर्मी नाही, ऑस्ट्रेलियन आर्मी पाठवली त्या हॅलेटने आमच्यासाठी. त्याने सांगितलं BHU ला छावणीमध्ये तो बदलणार. चल, बरंच झालं मग. बघ, तुला पण त्यांनी स्वतंत्र ट्रेनचा पॅसेंजर बनवलाय. पण पारस, तुझं इथे कसं येणं बरं झालं? म्हटलं चल तुझं काम पण जरा बघू. असं? मग इथे एक तू काम करशील? अरे बॉम्ब बीम तर नाही ना न्यायचं? नाही, बॉम्ब बीम नाही. बस एक ही चिठ्ठी इथनं न्यायची आहे. हे बेरियाला. खरं तर उद्या बघ तिथे हजारो लोक ठाण्याला घेराव घालीत तिथे मग झेंडा लावणार आहेत. पण मला तर असं समजलं आहे की झेंडा लागला सुद्धा. हो, लागला होता झेंडा. झेंडा लागला खरा. ठाणेदाराने प्रथम चुंबन घेऊन दाखवलं आणि लागायला दिला ठाण्यावर. पण एकदा लोक बघ त्याला भाई समजत घरी गेले. भावाने झेंडा जाळला त्या. मग आपल्या साथीदारांना घेत हत्यारांसकट बसला परत. धोकेबाज. पण जनतेचा सुद्धा पण आहे की लोक झेंडा लावतीलच, त्यासाठी गोळी खावी लागली तरी 72. ठीक आहे, तू सांगतोस तर मी बेरियाला येतो जाऊन. पण तू? मला उद्या इथे बाजार उघडवायचाय पूर्ण हप्त्यानंतर. मग शिवाय परवा होऊ शकलं तर कलेक्टरीवर कब्जा. मग भेटायचं केव्हा? कितीतरीच बोलायचं आहे रे. जिवंत राहिलो तर परवा सकाळी. ये.
नमस्कार पांडेजी. वंदे मातरम. हॅलो सर. वंदे मातरम. मातरम. सरकारने असं ठरवलंय की लॉ अँड ऑर्डरची बिघडती पूर्ण सिच्युएशन बघितल्यामुळे आपल्याला कुठला समझोत्याचा रस्ता काढावा लागेल. कुठल्या सरकारने? चर्चिलनं की व्हॉइस रायनं? नाही, आम्ही लोकांनी नक्की केलंय की आम्ही तुम्हाला आणि काँग्रेसला भेटून एक अशी पंचायत बनवायची आणि लोकांना अपील करायचं की त्यांनी ऐकली ना तुम्ही ती साहेब, की जीवनभर रक्त शोषणारा किडा जेव्हा माणसाच्या हाती आला तेव्हा म्हणला की चला समझोताच करायचा. नाही पांडेजी, तसं नाही आहे ते. तर मग कसं आहे ते? अरे आम्ही बघा खेड्यातल्या गावरान, या अफसरांशी तुम्हीच बोला जरा MLA साहेब. साफ साफ सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे ते. राधामोहनजी, जर तुम्ही या बिघडणाऱ्या स्थितीला सुधारण्यासाठी आम्हाला सहयोग द्याल मग तुम्हा दोघांची सुटका होऊ शकते. हो, म्हणजे तुम्हाला आमच्या सुटकेची किंमत नक्की करायची आहे तर? अरे जेव्हा आमचे विचारच विकले गेलेत, आमचा विवेक विकला गेला, तर मग आजादी घेतल्यानं काय करणार आम्ही? जो कोण शीश पण नाही करणार केव्हा सलाम नाही. खरं सांगायचं तर ना मालक कुणाचा ना गुलामही. सोडायची इच्छा आहे आम्हाला तुमची, मग सोडा चला. तरी काय करायचं आम्ही बाहेर जाताच हा आमचा मामला आहे. सशर्त सुटका आम्हाला मंजूर नाही. मी तुमच्या भल्यासाठी इथे आलो खरा. जर तुम्ही थोडंही समजण्यासाठी तयार नाही आहात तर मी काय करू शकतो. पण तुम्ही लक्षात ठेवा हे की पूर्ण बलिया जळत आहे. स्वतःच आग लावताना स्वतःच तक्रार करताय की जळत आहे मारलंय ह्यांनी. आज फक्त बलिया जळत आहे कलेक्टर साहेब, नंतर इंग्लंड जळल, लंडन जळणार आहे आणि होऊ शकतं तेव्हा तुम्ही आमच्या स्थितीमध्ये असाल हो आणि आम्ही तुमच्या स्थितीमध्ये. तोंडातनं रोटी काढल्यानंतर म्हणता हो करू नका चोरी. सभ्य कसे तुम्ही आता लोक, मुळीच नाही चालणार तुमची बडजोरी. तो दिवस या जन्मामध्ये तरी नाही येणार पांडेजी. रामानंद, अरे पारस, तू असा इतक्या रात्री? तू बरा आहेस ना? पण हो का? अरे चिंतेत तर तू दिसतोयस. मी ऐकलं की तुला गोळी लागली आहे. अरे पारस, काय झालं रे तुला? बस इथे बस. हे बघ, जर गोळी लागली पण असती म्हणून काय होतं? काल बाजारामध्ये पोलीस व्हॅनीतनं पोलिसांनी अंधाधुंद गोळ्या झाडल्या. 9 लोक मारले गेलेत बलियाच्या रस्त्यांवर. मी पण त्यांच्यामधला एक होऊ शकलो असतो, पण वाचलो. चल. अरे मी आज प्रथमच गोळ्या खूप चालताना आणि लोकांना मरून पडताना पाहिलंय. काय गर्दीने हमला केला ठाण्यावर? नाही, निशस्त्र गर्दीवर नारेच तर देत होती. बस एक एक करीत झेंडा घेत जात पुढे होते आणि वरून छतात न ठाणेदारांनी लोकांना त्या बघ गोळ्यांनी मारलं ठार. 20 पेक्षा जास्त नक्की प्रेत होती, पण स्वतःची आहुती देण्यासाठी एक एक पुढे जातच चालले होते. ही हद्द होती रे. एक जणही ठाण्यावर धावून नाही गेला. काय कुणाला पण ठाणेदाराचा सुद्धा राग नाही आला? रक्त कुणाचंच खवळलं नाही. आसपासच्या गावातनं 20,000 एक लोक एकत्र होत होते गोळ्यांच्या आवाजामुळे. खरं तर दुपारचे 2 वाजले तरी गोळ्या चालल्या सतत. शिवाय लोक मरत गेले. आणि मग 8 वाजता रात्री जेव्हा लोकांची सबुरी तुटणारच होती तेव्हा स्वतःच गोळ्यांनी घायल सुदर्शन सिंग ने म्हटलं की शपथ आहे तुम्हा लोकांना जे कोणी हिंसा करतील, गांधी बाबाची शपथ आहे. वाह वाह गांधीजी वाह. अरे वाह. छोट्या मुलांना पण नाही सोडलं. ज्याने झेंडा उचलला बस मग त्याला मारलाच. किती अजून लोक मारले आहेत तुमच्या काझिम हुसेनने? 19 सर. हे तर तुम्ही सांगता आहात. बरं घायाळ? हेच साधारणपणे 100च्या आसपास होतील. पण ठाणं वाचलं? नाही सर, त्यांच्यावर पण झेंडा लावला त्याने अखेरमध्ये. बलियामध्ये 9, बेरियामध्ये 19.
माहीत नाही अजून किती लोकांचे रक्त चढणार आहे आपल्या शिरी. कालच्या मरणाऱ्यांची नावांची लिस्ट आहे. येस सर. कौशल किशोर सिंग वय 22 वर्ष, भीम अधीर 22 वर्ष, रामप्रसाद उपाध्याय 36, राम नगिना सोनार 18, शिवराम तिवारी 20, निर्मल कुमार 16. बास करा. मिस्टर कक्कर जी. तुमच्या बासदीची काय स्थिती आहे? सर, तहसीलावर पूर्ण कब्जा केला आहे या लोकांनी. शिवाय तिथे पण झेंडा लावला आहे कधीचा. मी माझं पिस्तूल काढलं म्हणून त्यांनी माझी गाडी उडवली. मला तुमच्या मोटारची नाही सरकारी मालाची फिकीर आहे. तहसीलच्या कॅशचं बोला. वी आर अकाउंटेबल फॉर दॅट. हो पण लुटली ती. लुटली ती तुम्ही बघत राहिलात ना? काय करणार सर, माझ्या लक्षात येतं न येतं पूर्ण पैसा वाटलाही बघा त्यांनी लोकांमध्ये. सरकारी नोकऱ्यांना 4 महिन्याची सॅलरी पण दिली. वरून म्हटलं गेलं सुट्टी मनवा. बघा इंग्रजांची हुकूमत गेली आता. सर सर सर, चारही बाजूंनी बलियाला घेरलं जात आहे. हजारो लाखो लोक स्वतःचं गाव सोडून ह्या बाजूने येत आहेत की बलिया कलेक्टरेटवर त्यांना कब्जा करायचा आहे. गावागावात येणाऱ्या या लोकांमध्ये कळत नाही इतका जोश आणि राग कसा काय उत्पन्न झालाय. काय वेडे बनलेत ते? जाणत नाहीत इथे आले तर गोळ्या खातील सगळे. किती राऊंड गोळ्या चालवणार सर? शिवाय मग अशा किती पण चालवणार? सगळे रस्ते गल्ल्या गल्ल्यातनं नदी नाव सगळीकडनं बस लोक ह्या बाजूलाच येत आहेत. सर्व लोक जीव देण्यासाठी तयार आहेत. कोणी पण मागे हटणार नाही आता. शिवाय प्रॉब्लेम हा आहे की लोक गोळ्या पाठीवर नाही छात्यांवर झेलत आहेत. मिस्टर कक्कर जी. तुमच्यापाशी ट्रेजरीमध्ये किती रुपये आहेत? जवळजवळ 9 लाख रुपये कॅश आणि 50-60 हजारांचे स्टॅम्प पेपर्स. सर्व जाळा ते पटकन. जी. अगदी. माझी इच्छा नाहीये की हे पैसे क्रांतिकारांच्या हाती लागावेत, पण जाळण्यापूर्वी सर्व नोटांचे नंबर नोट करा नक्की. ठीक आहे सर. सर 9 लाख रुपये कॅश जाणार मग सर? दुसरं काय करू? तुम्हा लोकांमध्ये वाटून टाकू? तुम्ही सर्व जाण्याची तयारी करा. आता जायचं कुठे सर? वी हॅव टू सरेंडर. काय सर? देअर इज नो अदर वे. आजपासून बलियाची हुकूमत संपली. बट सर वी कॅन. गाडी आण बघू. बंदूक चालली दनन दनन, गोळी सुटली सन सनन सनन. वा वा. भाला तलवार खंजीर कुराण, बस उचललं की आवाज खंड खंडन खंडन. नमस्कार पांडेजी. वंदे मातरम. आता तुम्हीच स्थिती सांभाळा. बलिया माझ्या हाताच्या बाहेर आहे. जेलचे फाटक तुमच्यासाठी उघडे आहेत. काय आपण पण आता स्वतंत्र आहे? नाही, आपण समजे खुनी, चोर, गुंड आणि बदनाम लोक आहे. आपण ह्या लोकांच्या साथीने बाहेर जाऊन गांधीबाबांचं नाव नाही बुडवायचं. जेलची फाटक उघडलीत गांधीबाबांच्या सैनिकांनी, म्हणून आज हेच लोक बाहेर जाणार. इतकी घाई तू का करतोस माझे बंधू? इंग्रज सरकार उठत आहे. जेव्हा आपलं राज येईल तेव्हा आपल्याला न्याय मिळेल. ठीक आहे बाबू, जर जमलं तर आपल्या सरकारमध्ये पोलिसांना सांगा विनाकारण असा गरीब लोकांना त्रास देणं म्हणावं बंद करा. असंच होणार माझ्या बंधू. चल बाबा, खूप चांगला येळ गेला बघा तुमच्या लोकांच्या संगतीत. आता बाहेर जायचंय, खूप कामं सांभाळायची. चला. महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधीजींचा विजय असो. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. चित्तो पांडे जिंदाबाद. राधामोहन सिंग जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद. महात्मा गांधींचा विजय असो. चित्तो पांडे जिंदाबाद. राधामोहन सिंग जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद. भारत मातेचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. चित्तो पांडे जिंदाबाद. राधामोहन सिंग जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद. महात्मा गांधींचा विजय असो. भारत मातेचा विजय असो. भारत मातेचा विजय असो. भारत मातेचा विजय असो. बलियामध्ये 12 दिवसांच्या आत अहिंसात्मक क्रांतीद्वारे ब्रिटिश साम्राज्याचा खात्मा केला. 22 ऑगस्टला रस्ते, रेल आणि नावांमधून इंग्रज फौजा बलियामध्ये दाखल झाल्या. इंग्रज फौजांनी पूर्ण बलियामध्ये गहजब माजवला. शेकड्यांनी लोक मारले गेलेत. वेतानी, गोळ्यांनी, झाडांना लटकवून अनेक गाव जाळून राख करण्यात आले. पूर्ण जिल्ह्यातनं साधारण 30 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आणि अखेरीस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लॉर्ड हॅलेटचा संदेश पोहोचला
बलिया हॅज बीन कॉन्कर्ड. बलियाप्रमाणेच बऱ्याचशा खेडवळ आणि शहरी भागांमध्ये साम्राज्याची पकड संपून गेली आणि त्या जागा परत मिळवण्यामध्ये अनेक दिवस आणि कुठे कुठे तर अनेक आठवडे लागले. कुठल्याही गर्दीची संख्या किती पण मोठी जरी असली ती हत्यार बनून फौजेसमोर नाही टिकू शकत. हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा फौज स्वतःची निष्ठा सोडून गर्दीच्या बाजूने झाली तर. पण 1942च्या विद्रोहींनी पूर्णरित्या तयारी पण केली नव्हती की मुकाबल्यासाठी योग्य वेळही ठरवली होती. तो मुकाबला अचानक त्यांच्या अंगलट आला. त्यांचा फौजी प्रतिरोध कितीही वाईट आणि कच्चेपणाचा जरी असला त्यांनी हिंदुस्थानी स्वातंत्र्यासाठी त्यांचं प्रेम आणि विदेशी शासकांच्या विरुद्ध आपल्या तिरस्काराचं उघड प्रदर्शन केलं. महात्मा गांधींचा विजय हो, करेंगे या मरेंगे, इनकिलाब जिंदाबाद, इनकिलाब जिंदाबाद, करेंगे या मरेंगे, महात्मा गांधींचा विजय हो, करेंगे या मरेंगे, इनकिलाब जिंदाबाद, महात्मा गांधींचा विजय हो, करेंगे या मरेंगे, इनकिलाब जिंदाबाद. हिरण्यगर्भात् समवर्षताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.